देश में एक झंडा होना चाहिए, दो झंडा नहीं होना चाहिए। हम सर्जिकल स्ट्राइक के बारे में क्या कहेंगे? बिल्कुल घर में घुस के मारा मोदी जी ने, कोई हिला नहीं सकता और ऐसा प्रधानमंत्री हमारे देश के लिए मिलेगा भी नहीं जिंदगी में। राम दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे। आता आपण आहोत डोंबिवली विधानसभा क्षेत्रामध्ये। या ठिकाणचे सन्माननीय आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत आणि हा मतदारसंघ कल्याण लोकसभा डॉक्टर श्रीकांत शिंदे आताचे सध्याचे खासदार आहेत। आपण बघताय पूर्ण देशभर लोकसभेचं वातावरण तापलेलं आहे आणि त्या वातावरणामध्ये राजकारण पण तापलेलं दिसून येते, कारण गरमीचा मौसम आहे तरी वातावरण तापले दिसतंय। आता याच माध्यमातून आगामी लोकसभेचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि प्रत्येक पक्षाच्या पक्षबांधणी ही चालू आहे जोरामध्ये। आणि आपण बघू शकताय आता ह्या वेळेस मोदी सरकार 400 पार असा नरेंद्र मोदीचा नारा आहे आणि विकास आघाडीचं पण गठबंधन खूप मोठं आहे। प्रत्येक राज्यामध्ये इंडिया ही आघाडी त्यांनी आता स्थापित केलेली आहे आणि इंडिया आघाडीमध्ये बरेचसे मातब्बर नेते त्यामध्ये समाविष्ट आहेत। तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री असतील अरविंद केजरीवाल हे पण त्यामध्ये समाविष्ट आहेत। शरदचंद्रजी पवार आहेत, खूप मोठे मोठे बल्लाढ्य नेते मंडळी त्यामध्ये समाविष्ट आहेत। आता आपण त्याच अनुषंगाने आज कल्याण लोकसभेमध्ये आपण इथं आलेलो आहोत। डोंबिवलीचा परिसर रोड आहे, स्टेशन रोड आहे। या ठिकाणी जे विक्रेते आहेत, भाजी विक्रेते असतील, व्यवसाय करणारे व्यावसायिक व्यापारी असतील, त्यांच्यासाठी ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे यांनी कोणत्या योजना आणल्यात आणि आता हे मतदार असतील, हे व्यापारी मतदार असतील किंवा व्यावसायिक व्यापारी मतदार असतील, त्यांनी हे आता कुणाच्या पारडं जड करतील हे आता आपण थोड्या वेळात पाहणार आहोत। आपके सामने एक व्यापारी है और सब व्यापारी यहाँ मिले हुए हैं, साथ में हैं। सर जी, क्या कहेंगे आप? मोदी सरकार बोलते हैं अभी लोकसभा में 400 के पार सीट चुन के लाएंगे, ऐसा उनका कहना है। मगर आप व्यापारी हो, आप लघु व्यापारी हो, आपके लिए नरेंद्र मोदी भाई ने या सम्माननीय राज्य के मुख्यमंत्री है जो एकनाथ शिंदे साहब ने आपके लिए कौन सी योजनाएं लाई है, क्या लाभ प्राप्त हुआ है आपको, क्या कहेंगे आप? मेरा नाम सलीम शेख है, मी व्यापारी एक नेहरू रोडचा मित्र मंडळचा। एक चांगलं काम झालेलं आहे मोदी साहेब आले वगैरे। आमचे आमदार रवींद्र चव्हाण त्यांनी बघितलं आहे की माणूस काय करतो, कोण कोणाचं ध्यान कुठे काय ते बघते। रवींद्र चव्हाण साहेब एकनाथ शिंदेचे पण महाराष्ट्र मुख्यमंत्री आहेत, ते पण बघतं। आपकी बार 405 पार हो जाएगा बीजेपी। अच्छा, सर जी का कहना है कि बीजेपी 400 नहीं 500 पार हो जाएगा, मगर उतनी सीटें नहीं है। 405 बोले, 400 के पास हो गए। सर जी, आपका क्या कहना है, काय सांगाल? आप तुम्ही मराठी माणसं दिसतात आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वसामान्य मुख्यमंत्री झालेले आहेत आणि कसं वार आहे, काय सांगतात कल्याण लोकसभेमध्ये? मी संतोष कासार नाव माझं, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एक तळागाळातून आलेले कार्यकर्ते आहेत आणि त्यांना लहान सहान सर्व कार्यकर्त्यांची जाणीव आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जे संघर्ष केलेले आहे त्या संघर्षामधून ते आज मुख्यमंत्री झालेले आहेत। त्याच्यामुळे आम जनतांची त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि हे संदर्भ लक्षात घेऊन सध्या महाराष्ट्रात चाललेली चांगली कामं लोकांना दिसत आहेत, जनतेला दिसत आहेत आणि जनता नक्कीच त्यांना सहकार्य करेल। हे पण म्हणतायत की जनतेमधून मुख्यमंत्री झाले, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी भरपूरसे कामं केलेत, गरिबांसाठी योजना आणलेल्या आहेत, त्यांचं असं मत आहे। परंतु आता कल्याण लोकसभेमध्ये भरपूरसं, कारण गट तर आहेतच, कारण हे जी सीट आहे हे रवींद्र चव्हाण साहेबाचे आमदार या ठिकाणचे आहेत, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, परंतु भाजपामध्ये गट निर्माण झाले, त्यावरती काय सांगाल? कसं मतदार काय कुणाकडे नियोजन करणार आहे? आता कसं युती असल्यामुळे तडजोड तो होतातच, कारण पक्षामध्ये कुठल्याही पक्षात बघा तुम्ही तर तडजोड होतच असतात, कारण एकाला तिकीट मिळाले की दुसऱ्याला नाही मिळालं की तो थोडासा नाराज होतो। पण पक्ष असल्यामुळे सगळ्यांना एकाच ह्याच्यात काम करावंच लागतं, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळे मिळून काम करतील आणि जे काय वरचा पक्ष निर्णय घेतील ते सगळे त्यांना सहकार्य करतील। पक्षात गटतट नाहीत, पक्षामध्ये पक्षीय संघटना आहे आणि संघटनात्मक कार्यकर्त्यांना सगळे एकत्र येऊनच हे कार्य करतील असं या सन्मान्य मोदयाचं मत आहे। आपण पुढे जाऊयात, पुढचे मतदार काय बोलतात? बोला बोला। आमदार साहेब, आमचे दादा रवींद्र चव्हाण साहेब एक ये
माणुसकी आहे. कुठे पण बघणार तर माणूस दाखवणार. हे असं आहे त्यांचा एक रवींद्र चव्हाण साहेबाचा. म्हणजे आपलं मत आहे की आपलं मत भाजपाला. भाजपला आमचे दादाला काय एक हे असतं हे इकडून असतं माणुसकी दादा बरोबर. विश्वास एक हार्ड असतो सर दादाचा. बस. हा दर्शक बांधवांनो, आपल्या समवेत प्रगती जे सेंटर आहे, प्रगती जे क्रॉस सेंटर आहे, या ठिकाणचे सन्माननीय मालक आहेत आपल्या समेत. सरजी, आपलं नाव काय आणि आज हे जे कल्याण लोकसभेमध्ये आता निवडणुकीचे रणधुमाळी वाढलेले आहे, कारण आज कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं भाजपाच्या माध्यमातून शिंदे गटाच्या माध्यमातून तिकीट फिक्स आहे, परंतु आता त्यांच्या विरोधामध्ये आदित्य ठाकरे किंवा सुषमा अंधारे हे प्रतिस्पर्धक येणार आहेत. त्यावरती आपलं काय सांगाल त्यावरती? काय सांगणार, मोदी जे मोदी साहेब जे करतायत ना ते एकदम ओके आहे. आणि मोदी जे करतात ते कोणी करू पण शकणार नाही, कोणाचं काम नाही आहे, फक्त मोदीच करू शकता. आणि यावेळी 400च्या वरच आहे मोदी, 101%. 400च्या वरच येणार आहे, ते पक्का आहे, फायनल आहे एकदम. बरं, आपण व्यापारी आहात, व्यापाऱ्यासाठी काही मोदी साहेबांनी किंवा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी काय काय योजना आणल्यात, काय सांगाल? व्यापारीसाठी योजना तर सगळ्यांसाठी बरंच आणलं आहे, असं काय नाही आहे. पण सगळे मिळून फुल म्हणून सगळे चांगले व्यवस्थितच आहे, काय टेन्शन नाही आहे. तसा मोदी साहेब म्हणजे एकदम नंबर 1 आहे, काय टेन्शनच नाही. बरं, काही व्यापार आपले महाराष्ट्रातून गुजरात जातात, असं काही आरोप होत आहेत, त्यावर काय सांगाल? नाही ना, ते सगळे एक दुसऱ्यांच्या हे करासाठी काहीच नाही, तसा काहीच नाही आहे, तसा काहीच नाही आहे. हे सगळे फक्त एक दुसऱ्याला बदनाम करासाठी आहे मोदी साहेबांना, तसा काहीच नाही आहे. सन्मान्य मोदीचं मत असं आहे की मोदी है तो मुमकिन आहे. त्यांचं बोलणे तात्पर्य असं आहे की मोदी है तो मुमकिन आहे, कारण मोदी साहेब आहेत तर 400 नाही 405 पर्यंत ह्या खासदार सीट ते निवडून आणतील, असं सन्मान्य मोदीचं मत आहे. आपल्या समोर रिक्षा ड्रायव्हर साहेब आहेत. रिक्षा जी, क्या मराठी हिंदी क्या कहेंगे आप कि अभी सर्वसामान्य का सरकार आया है, माननीय मुख्यमंत्री है, रिक्शा चालक थे, बरोबर है? मगर अब क्या कहेंगे, अभी मोदी का नारा है 400 के पार जाएंगे, तो आपका क्या कहना है? हमारा ये कहना है विकास होना चाहिए, और क्या. मोदी ये आए अच्छी बात है, लेकिन विकास होना चाहिए. अभी विकास नहीं हुआ है. गरीबों का मदद होना चाहिए, महंगाई से थोड़ा राहत होना चाहिए, महंगाई बहुत है. हाँ, गैस के दाम कम हो गए. दाम आज सुनने में आ रहा है कम हुआ है, क्या हुआ है अभी ये मालूम नहीं अपने को, क्योंकि पंप पे गया नहीं मैं. हाँ, नहीं, घरगुती गैस के घरगुती गैस के नहीं कम हुए हैं, बढ़ ही रहा है. बढ़ गए. हाँ, आपका कहना है कि गैस कम होना चाहिए. गैस कम होना, हर चीज़ में मार्किंग कम होना चाहिए. बहुत ज़्यादा महंगाई हो गया है. उस हिसाब से कोई भी आए सरकार में, लेकिन ये मुद्दा जरूर ध्यान में रखना चाहिए आदमी को, कोई भी रहे. हे रिक्षा चालक आहे, त्यांचं मत आहे की महागाई वाढले, महागाई कमी झाली पाहिजे, गॅसचे दर वाढले, CNG गॅसचे दर वाढलेत. आणि आपले सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब हे काळ रिक्षा चालत होते, पण आता त्यांचं मत आहे की त्या लेवलला महागाई कमी झाली पाहिजेत, असं त्यांचं मत आहे. सर, काय सांगाल, आपकी बार आपके वजह से आया हूं मैं. क्या बोलूं, महंगाई हुई है. महंगाई तो बहुत हुई है. आप क्या कहना है, पीएम मोदी को क्या कहना है? अभी मोदी तो सरकार आएगी, मोदी का ही. महंगाई है तो क्या. आएगी. आप वोटर हो, आप क्या कहेंगे? वो हम यहाँ के नहीं है, हम यूपी के. मग आप वोटर हो? हाँ. अच्छा, ओके. आपल्या समोर दुचाकी स्वार आहेत. सन्मान मोदी थकले होते मोबाईलमध्ये काहीतरी कॉन्टॅक्ट होते. मी म्हटलं साहेब महागाई वाढले, आता 400 पार खासदार, असं ते PM मोदीचं मत होतं. आता मोदी साहेब बोलतायत की आम्ही 400 पार होणार आहेत, पण महागाईबद्दल काय सांगाल? महागाईबद्दल काय सांगायचं, दिवसेंदिवस तर महागाई दिवसेंदिवस तर महागाई वाढत चालली. पगार तर आपला हे वर्षातून एकदाच वाढतो. मग ते ही महागाई कमी झाली पाहिजे थोडीफार तरी. बरं, कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे हे पुन्हा उमेदवारी घेणार आहेत, आणि त्यांच्या विरोधामध्ये सन्माननीय आदित्य ठाकरे जे पर्यावरण मंत्री होते, हां, आणि आता ऑप्शनमध्ये सुषमा अंधारे पण आहेत. कसं बघता याकडे? कसं बघता, तर जे काही जनतेवरती आहे अवलंबून, जे काय आता जनता तुम्ही जनताच आहे. माझं मत हेच आहे की आता जे काय असेल, जे काय जनता निवडून देईल ते पुढे येऊ शकतात. बस, ठीक है. सर जी नमस्कार, सिद्धेश्वर वार्ता न्यूज़ से आया हूँ. क्या कहेंगे, मोदी जी बोलते हैं 400 के पार हम जाएंगे, मगर कल्याण लोकसभा में जो श्रीकांत शिंदे MP है, उनके विरोध में
प्रतिस्पर्धक श्रीमान उद्धवजी ठाकरे साहब का पुत्र है आदित्य ठाकरे और सुषमा अंद्रे का नाम आ रहा है, इसके बारे में क्या कहेंगे? कौन चुन के आएगा? पक्का जजमेंट तो नहीं ले सकते हैं इस क्या बात का, आपका अंदाज क्या है? लेकिन अनुमान क्या है? अंदाज अनुमान तो मोदी का ही है श्रीकांत शिंदे आएंगे चुन के। 100%। मगर जो भाजपा या शिंदे गठ में जो वाटाघाटी हुई है, दरी पड़ी हुई है, वो उसके सब बारे में? चलते रहता है, लेकिन होना वही है जो निश्चित है। अच्छा, हम्म। और मोदी ने आपके व्यापारी लोगों को क्या योजनाएं दी है, क्या कहेंगे? कुछ भी योजनाएं तो जो है वो चालू ही पड़ी है ना, उनकी एक से एक योजना आते रहती है, उससे कोई कंसर्ट नहीं है, मगर माहौल ऐसा बनेला है कि मोदी जी को ही आना है, बात ये है। और श्रीकांत शिंदे ने जो पीछे जो पूरा शिवसेना अपने हाथ में लिया है, उसके बारे में क्या कहेंगे? उनके बारे में कुछ नहीं कहने का। खाली इनका कहना है कि मैं मोदी के बारे में बोलूँगा, उनके बारे में कुछ नहीं बोलूँगा, क्योंकि यहाँ के एमपी वो श्रीकांत शिंदे चुन के आएंगे, इनका कहना ये है। क्या नाम है अपना? सर जी, क्या नाम है आपका? अभी मोदी जी बोलते हैं 400 के पार आएंगे खासदार उनके एमपी, मगर अभी महाराष्ट्र में कल्याण लोकसभा बहुत बड़ा चुनाव लड़ रही है, और वहाँ के जो यहाँ के सीएम है एकनाथ शिंदे उनके सुपुत्र श्रीकांत शिंदे वो एमपी है। तो आपका क्या कहना है एमपी के विरोध में जो आदित्य ठाकरे, उनके माध्यम से क्या कहेंगे? कौन चुन के आएगा? कैमरा उधर। शिंदे साहब ही चुन के आएंगे। सब चुन के आएंगे? हाँ, बिल्कुल आएंगे। विकास हो रहा है ना, विकास हो रहा है, महंगाई बढ़ रही है सर। महंगाई अभी जब 500 रुपया था वेतन तो आदमी करते थे, आज 15,000 पा रहे हैं। महंगाई किधर है? ये तो विपक्ष का जो है क्या नाम है कि बदनाम करने का साजिश है। अच्छा, महंगाई किधर है? महंगाई नहीं है? बिल्कुल नहीं है। 500 रुपया पाने वाला वेतन आज 15,000 पा रहे हैं। अच्छा, तो महंगाई के हिसाब से वेतन भी बढ़ा है ना। मगर आपका कहना है कि चुन के श्रीकांत शिंदे आएंगे? हाँ, बिल्कुल आएंगे, बिल्कुल आएंगे। अच्छे आदमी हैं। शिंदे साहब ने विकास किया है जी, बिल्कुल। 2.5 साल में देखिए विकास दिख रहा है। 2.5 साल में विकास दिख रहा है। रोड अच्छी बन गई, सब व्यवस्था हो गया। 2.5 साल में उन्होंने क्या किया? कुछ भी नहीं किया। 2.5 साल में इन्होंने बहुत किया। डंका के चोट पर आएंगे, मोदी जी आएंगे और ये भी आएंगे, कोई नहीं रोक सकता। क्या बात कर? बिल्कुल। और ये जो चुनाव हो रहा है अभी कल्याण लोकसभा के एमपी जो खासदार श्रीकांत शिंदे हैं, उनके विरोध में चुनाव में कल्याण लोकसभा के आदित्य ठाकरे बड़ा आदमी है, क्या कहेंगे उसके बारे में? नहीं, वो अच्छे आदमी हैं, लेकिन काम अभी उनकी सरकार नहीं है। नहीं तो काम तो उनका भी होता, लेकिन जिसकी सरकार है वो अच्छा काम कर रहा है। मगर अभी मोदी 400 के पार जाएंगे? बिल्कुल जाएंगे। 370 आएगी उनको और 400 के ऊपर एनडीए पूरे जाएगा। इसमें कोई दो राय नहीं है, कोई हिला नहीं सकता। और ऐसा प्रधानमंत्री हमारे देश के लिए मिलेगा भी नहीं जिंदगी में। और राम मंदिर बना हुआ है? हाँ, बना हुआ है। मथुरा भी बनेगा, वाराणसी का भी बनेगा, काशी का भी बनेगा। कोई उनको है तो ये जो विपक्ष हैं वो हार रहे हैं तो क्या एटीएम गलत है, ये है वो है, उनको बहाना तो चाहिए। पब्लिक में बोलने के लिए उनको जगह कहाँ है? सब चोर बैठे हुए हैं, अच्छे आदमी को काम नहीं करने दे रहे हैं। तो अच्छा जो आदमी रहता है वो विकास करता है तो उसको दुश्मन भी बहुत होते हैं। अच्छा, जम्मू कश्मीर से 370 कलम हटाया, क्या कहेंगे? बिल्कुल हटाया, अच्छा हुआ, बहुत मस्त हुआ। हमारे देश में एक झंडा होना चाहिए, 2 झंडा नहीं होना चाहिए। हमारे देश में एक कानून होनी चाहिए, 2 कानून नहीं होनी चाहिए। सर्जिकल स्ट्राइक के बारे में क्या कहेंगे? बिल्कुल, घर में घुस के मारा मोदी जी ने। कोई आज तक किया? संसद में जो हमला हुआ कांग्रेस का था, उसकी हिम्मत था घर में घुस के मारने के लिए, लेकिन मोदी जी ने उसके घर में घुस के मारा। ये मर्दाई वाली बात है, मर्दों वाली बात है। आप रहने वाले कहाँ के हो? उत्तर प्रदेश, यूपी कहाँ? वाराणसी, उनके संसदीय क्षेत्र से। यहाँ की वोटिंग है आपको? जी हाँ, यहाँ की है, वहाँ की भी है। क्या बात है? हाँ। आपका नाम? पारसनाथ तिवारी। ये थे पारसनाथ तिवारी। उन्होंने कहा है कि मोदी है तो मुमकिन है, क्योंकि 370 कलम हटाया है। सर्जिकल स्ट्राइक पाकिस्तान में जाकर वो पाकिस्तान वालों को गोली से झल्ली कर दी है। उनका कहना यह है कि अभी बार बार मोदी सरकार आएंगे, 400 पार नहीं 405 तक मोदी एमपी चुन के आएंगे, ऐसा उनका कहना है। दर्शक बांधवांनो, आपण बघितलात हे डोंबिवली ईस्ट स्टेशनचा रोड आहे। ह्या रोडवरती बऱ्याचशा व्यापारी मित्रांनी मत आपलं प्रखड आणि कणखर मत स्पष्ट केलेलं आहे की आपकी बार 400 पार नहीं
आपकी बार 405 पार प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब 405 पार होतील, कारण सर्जिकल स्ट्राईक केलंय पाकिस्तानात जाऊन त्या पाकिस्तानाला गोळीबार केलेला तिथं हिरो होऊन आलेले आहेत आणि 370 कलम जर जम्मू काश्मीरमधून हटवलं ते देश एक वतन एक और ध्वजे भी एक होना चाहिए। अभी इसके बारे में जो रिक्शा ड्राइवर उन्होंने बता दिया है कि मोदी है तो मुमकिन है। अभी व्यापारी ने बताया, सब व्यापारियों के अपन अंदाज ले रहे हैं क्योंकि सब यहाँ के एमएलए जो है, यहाँ के एमएलए रणधीर चौहान साहब है और वो भाजपा के एमएलए है और हो सकता है यहाँ के भाजपा के सब व्यापारी लोग हैं होंगे मतदार करते होंगे, मगर अभी इनके बारे में बाद में अपन उधर जाएंगे जहाँ जो गठ शिंदे गठ हो, उद्धव ठाकरे गठ हो या कांग्रेस के जो गठबंधन है वहाँ अपन जाएंगे, वहाँ की जो मतदार है वहाँ पे चर्चा करेंगे। कॅमेरामॅन संदीप नवगिरे सोबत मी बालासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, डोंबिवली।